अकोला शहरातील ऐतिहासिक अशा कावड पालखी महोत्सवास आजपासून सुरुवात झाली। यंदा श्रावण सोमवारच्या पहिल्याच दिवशी लहान मोठ्या 125 कावड निघाल्या। या कावड दरम्यान कोणतीच अघटित घटना घडू नये याकरिता अकोला पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। या बंदोबस्तात पोलिसांनी 6 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून घातक शस्त्र जप्त केले। संपूर्ण महाराष्ट्रात अकोल्यातील कावड व पालखी महोत्सव प्रसिद्ध आहे। मागील काळात फक्त शेवटच्या श्रावण सोमवारी कावड व पालख्या निघत होत्या, मात्र कोरोना काळानंतर श्रावण महिन्यात दर सोमवारी कावड निघण्याची प्रथा अकोला शहरात सुरू झाली। आज पहिला श्रावण सोमवार असून देखील लहान मोठ्या अशा एकूण 125च्या वर कावड राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याकरिता निघाल्या। याच दरम्यान कोणतीही अघटित घटना घडू नये, शहरातील कायदा अबाधित होऊ नये याकरिता ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीतील पाचमोरीजवळ अकोटफैल पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी API गजानन राठोड हे आपल्या कर्मचाऱ्यांसह डोळ्यात तेल घालून जाणाऱ्या प्रत्येक कावडधारींची कसून तपासणी करताना दिसून आले। याच तपासणी दरम्यान पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घातक शस्त्र जप्त केले। यामध्ये फायटर, चाकू, गुप्ती तसेच इतरही छोट्या घातक वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असून या 6ही आरोपींवर गुन्हे नोंदवले आहेत। या ठिकाणी लावण्यात आलेला बंदोबस्त व त्यात पोलिसांनी केलेली ही कारवाई पाहता कुठेतरी कावड व पालखीचे रूप बदललेले दिसून आले। पोलिसांचा कडक बंदोबस्त व सतर्कता पाहून क्षुल्लक कारणावरून घडणारा मोठा गुन्हा पोलिसांनी थांबवला असल्याची चर्चा कावडधारांमध्ये सुरू असून अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची गय केली जाणार नसून अशा आरोपींवर कडक शासन लावणार असल्याची माहिती अकोटफैल पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी सांगितले आहे। तपासणी दरम्यान जप्त केलेले शस्त्र पोलिसांनी जमा केले असून या 6ही आरोपीविरुद्ध अकोटफैल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोटफैल पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी गजानन राठोड, PSI राहुल टेंगणे, प्रशांत इंगडे, जितेंद्र वानखडे, संतोष चिंचोलकर, असलम शेख, गिरीश तिडके यांनी केली।